नमस्कार मित्रांनो, चांगलं न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, राज्यातील विविध भागामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलेली असून याबाबतची एक महत्त्वाची बातमी आपल्यासमोर घेऊन आलेलो आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मुंबई पुण्यामध्ये पावसाचा हाहाकार हा भयंकर वाढलेला आहे। पुणे शहर आणि जिल्ह्याच्या परिसरामध्ये पावसाचा जोर भयंकर वाढलेला असून जिल्हा अधिकारी सुहास दिवसे यांनी पुणे शहर आणि जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे। हवामान विभागाने येत्या काही तासामध्ये पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने रेड अलर्ट या भागास जाहीर करण्यात आलेला आहे। म्हणजे आज 25 जुलै रोजी शाळा तिथल्या बंद ठेवाव्यात असा आदेश जिल्हा अधिकाऱ्यांनी दिलेला आहे। माहितीनुसार पुण्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे वारजे, शिवणे, सिंहगड रोड, शिवाजीनगर या ठिकाणी पाणी साचलेले आहे। वारजेतील स्वामी विवेकानंद सोसायटी आणि फ्युचर सोसायटीमध्ये पाणी शिरलेलं आहे। शिवणे येथील सद्गुरू सोसायटीमध्ये पाणी साचलेले आहे। सिंहगड रोड या ठिकाणी सरिता नगरी, एकता नगरी आणि 3 सोसायटीमध्ये पाणी साचलेलं आहे। नदीपात्र रस्ता, राजपूत वीटभट्टी नजीक गंजपेठ, चांदतारा चौकामध्ये कमरे इतके पाणी साचलेले आहे। अनेक वाहने पाण्यामध्ये बुडालेली आहेत। किरकटवाडी ओढा परिसरातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे, कारण पुण्यात पावसाचा जोर कायम असल्याने ओढ्यांना पूर आलेला आहे। पुण्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण ओव्हरफ्लो झालेला आहे। खडकवासला धरणातून विसर्ग मोठ्या प्रमाणात केला जात आहे। पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे शहरामध्ये अनेक ठिकाणी पाणी जमा झालेले आहे। 14 वर्षानंतर प्रथमच नारायणपेठेमध्ये पाणी शिरलेलं आहे। स्थानिक प्रशासनाकडून कुठलेही लक्ष नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत। या पावसामुळे पुण्यातील भवानीपेठ, केरगाव पार्क, बर्निंग घाट या ठिकाणी भिंती पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत। पुण्यात पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे अग्निशमक दलाचे अधिकारी आणि जवान कार्यरत झालेले आहेत। पाणी शिरलेल्या परिसरामध्ये अडकलेल्या नागरिकांना धीर देत त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम हे सुरू झालेले आहे। पुण्यात वडगाव शेरी आनंदनगर बस स्टॉप येथे एका वाहनावर झाड कोसळले। सुदैवाने वाहनात असलेली शाळेची मुलं आणि वाहन चालक सुरक्षित आहेत। विजेचा धक्का लागून 3 जणांचा मृत्यू झालेला आहे। भिडे ब्रिज परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे। दरम्यान पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी संबंधित उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्याशी चर्चा करून परिस्थितीचा संपूर्ण आढावा घेतला। मदत व बचाव पथकांना सज्ज राहण्याचे आदेश दिलेले आहेत। पुणे महानगरपालिका प्रशासनाने नदीकाठच्या भागामध्ये आवश्यक दक्षतेची उपाययोजना करण्याच्याही सूचना त्यांना दिलेल्या आहेत। पुढील 48 तासात धोकादायक पर्यटन स्थळावर पर्यटकांना बंदी घालावी, धोकादायक ओढे, नाले, पुलावरील वाहतूक ही बंद ठेवावी असे निर्देशही जिल्हा अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत। तर मित्रांनो, ही होती आत्ताची बातमी। तरी पुणे जिल्ह्यातील नागरिकांना माझी एकच विनंती आहे की स्वतःची काळजी घ्या आणि बाहेर पडताना रेनकोट किंवा छत्री घेऊन बाहेर पडा आणि जिथे जास्त पाणी आहे ज्या भागामध्ये त्या नागरिकांनी कृपया आपल्या घराबाहेर पडू नका। धन्यवाद।